आज आहे माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि अजून आपली लाडकी ओवीचा अजून आणि माझी लाडकी नात ओवी म्हणजे माझी परी तिचा आहे आज बर्थडे। चला तर आज एक नाही दोन सेलिब्रेशन आहे तर डबल धमाका करूया आणि डबल मज्जा येणार आहे आज है ना या सर्वांनी। चला तर आज बघा इकडे कोट वोट घालून तयार आहे हा लग्नाच्या बर्थडे साठी। इकडे मम्मी मस्त रेडी होऊन आलेली आहे आणि डॅडी तर ऑल टाइम रेडीच असतात। आता आम्ही पोहोचू इव्हेंटला लवकरच। सो आमची पूर्ण फॅमिली इथे आम्ही ऑल रेडी आहोत आमच्या आजच्या प्रोग्राम साठी आणि मम्मी पण रेडी होऊन आली आहे। पप्पा काय एवढे शॉक मध्ये हा बोल ते लिफ्ट मध्ये त्यांना खूप भीती वाटते पप्पांना। पोहोचलेलो आहोत आणि मला जा तिकडे हिला मी बॉयकॉट केलाय माझ्या व्हिडिओज मधून। थोडस लवकर पोहोचलोय कारण का आम्हाला थोडस डेकोरेशन तू क्रेडिट खायला येते का? मी आता बोलली की सिटिंग अरेंजमेंट चेंज करायला मी बोलली आहे। चल रे तुला तर माहिती पण होतं का काय असते सिटिंग अरेंजमेंट स्पेलिंग पण येत नाही तुला। आले आमचे पहिले गेस्ट आले आहे। आम्ही दिलेला 7:30चा 8 o'clockचा टाइम दिलाय। आता बघू कधी येत आहे। आता सर्व सेटिंग अरेंजमेंट्स वगैरे करूया आणि थोडं डेकोरेशन करूया आणि हा ब्लॉग फार स्पेशल आहे तर एंड पर्यंत पहा। कन्या पप्पांचा आउटफिट ऑफ द डे बघा किती सुंदर दिसत आहेत। वाव कशी वाटते नन्या? छानच्या पुढे जात नाही का तुमची डिक्शनरी? हा ते सुंदर दिसत आहे माझ्यापेक्षा। हो का? नन्याने तारीफ केली पप्पांची। माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले आणि 22 वर्षामध्ये म्हणजे लग्न करून आले राहुलने मला सर्वात चांगला आणि सरप्राईज आणि चांगले सासू सासरे दिले। ती माझी सासू माझ्या आईवरून पण चांगली सासू एवढी सासूने मला सांभाळून घेतलं। मला अक्षरशः जेवण सुद्धा बनवता येत नव्हतं। त्या जमान्यात जेवण न बनवणं म्हणजे किती यार। अक्षरशः संध्याकाळी आली की मला ऐकतं ताट द्यायची। वा यार नाही छान जेवण शिकवलं। आज मी त्यांच्यासारखा स्वयंपाक त्या लेवलचा नाही म्हणजे ठीक आहे पण ठीक आहे चांगला करते। जेवू शकतो आम्ही जेवू शकतो ना चांगला करते म्हणजे अशी म्हणजे त्यांचे चांगले गुण त्यांनी मला दिले ना माझी चांगली सासू। चांगले म्हणजे मोठे व्यक्ती तुम्हाला त्याची मी ओळख करून देते। हे माझे सासरे पप्पा हसा पप्पांना सांगावं लागलं। वडिलांनी जेवढा जीव लावला ना तेवढाच माझ्या सासऱ्याने मला जीव लावला आणि असं वाटून दिलं नाही। सासूरवास केला। पण तुम्हाला वाटतंय का सासूरवास मम्मी सोबत राहू? सांगते हा खरं बोला नाही पण मला असं वाटत नाही की मी यांच्या घरी लग्न करून आले की मी सून म्हणून मी राहिले नाहीये। वा मुलगी माझ्या सासूला मुलगी नाहीये पण मी सून म्हणून आली तर माझ्या सासूने पण जेवढे मुलीवर प्रेम करत असतं आणि जे काय म्हणजे इच्छा त्यांच्या होत्या ते सगळं माझ्यावर केल्या। वर्षभर तर एकदमच एक सण 23 इयर्स होते गोल्डन डेज होते आणि सर्व फेस्टिवल छानपैकी साजरे केले आणि इव्हन ते मला प्रत्येक सणाला काय गेटअप हे घालते म्हणजे कपड्यांवर पण कधी असं म्हणजे त्यांनी हे नाही केलं आणि असं बोलले की काय सेल बाई जेवण बनवत नाही काय नाही हे नाही पण खूप ना कधी बाहेर बोलली ना कधी घरात बोलली। शिकायची गोष्ट आहे। माझे सासरे लाडके वा पण कधी कोणाला स्वतः तिला सुद्धा तिने आता कबूल केले तिच्या तोंडाने आता आम्ही तिला सुद्धा कधी बोलली नाही का काय येत नाही।
तिचं जीवन तिला जगून देत होती. मुलगीची कमी वाटत होती म्हणून वाटत आणि ती सुद्धा राहिली चांगली. माझ्या 2 जावा त्यांच्या अगोदर मी आल्यामुळे ना मला त्यांचं प्रेम जास्त मिळालं आहे. तिच्या म्हणजे चांगली राहिली, ती पण चांगली राहिली. माझ्या चांगली घडवले म्हणजे चांगली बस. चांगलं 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 एकच बोलतायचं. तर त्यांनी एवढी सुंदर मुलगी आम्हाला दिली. आम्ही तर तिच्या पालकांचे आभार मानतो का तिच्या पालकांनी एवढी सुंदर मुलगी आम्हाला. सुंदर आता एक सुंदर आता आधी चांगलं आता सुंदर. अगं सुनेचं कौतुक सांगते, चांगली म्हणजे शांत राहिली, सर्वांना धरून पण अशा जमान्यात अशी सासू भेटत नाही मम्मी. तू लकी आहे. तू तर चांगल्याच असतात. सासवा बाई डेंजर. हे सुना पण काय काय डेंजर निघतात, पण मी नाही निघाली. आणि हिचं बघून माझ्या मागच्या 2 आल्या त्या सुद्धा तशाच निघाल्या. ते आमचं नशीब थोर की आम्हाला एवढ्या सुंदर सुना मुलांनी आणून दिले. आमचे म्हणजे खरंच आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही कुठे शोधायला गेलो. मुलांची तारीफ होते आता. तुमची तारीफ होते इकडे. सुंदर सून आणून दिली. नन्या तारीफ करते तुमची कधीच्या काळी. माझ्या 3 मुलांनी छान सुना आणल्या. म्हणजे आम्हाला कौतुक वाटत आमच्या मुलांबद्दल, अभिमान वाटतो. झालं बाबा खडू. आता माझी पण तारीफ करा. माझी पण जरा तारीफ. त्याच्यानंतर मला ही एवढी सुंदर नाद दिली. ही एवढी सुंदर नाद दिली माझ्या सुनबाईनी मुलांनी. त्याच्यानंतर ही बघा. अरे एक घरातला इकलता माझी नात. या 2 नाती, या 2 नातींच्या मागोमाग माझं हा बघा, हा माझा पोरगा वारीस आलाय. साळवीचा शेवटचा वारस आलाय. वारस. आणि ह्याच्या पाठोपाठ अजून 2 जणी आहेत. ते अजून लपाछपी चालू आहे. आता सध्या मी 5 नातवंडांची आजी आहे. बघूया आता 6वं कधी देतात. हे माझे 2 नंबरचे. नमस्कार नमस्कार. तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन या. गर्लफ्रेंडला घेऊन या. आणि त्यांची मिसेस आहे. आणि माझी बहीण छोट्या बहिणीसारखी राहिलेली आहे. आणि खूप छान म्हणजे असे 2 भाऊ भेटलेले आहेत. तुझा भाऊ येणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन नंतर देते. आता एंड करूया का तुमचा सास भाऊ सिरियल? एंड करूया. वा आले आले डान्स पार्टी सुरू केली आहे. वा आले आले डान्स पार्टी. आमची क्यूटची अन्वी बघा आज कसला भारी आउटफिट घालून आली आहे. तुळशी प्रिन्सेस बघा आज कसली भारी वाटते. आउटफिट बघा भाई. या लोकांचे एवढे भारी भारी घालतात. काय झालं काय आमची घरातली छोटी मांजर आली. मांजर आली. तिला बोलावलं आणि ओवीचा खाण्याचा बाजार संपत नाही. जेवण सर्व जेवण संपवून जातो. दिवस आहे आणि तुम्ही सगळे आला त्याबद्दल सगळ्यांचे. आमच्या ओवीचा हा बर्थडे आम्ही दरवर्षी एकत्र सेलिब्रेट करतो. ओवीच्या बर्थडेची सुरुवात खरं तर आज रात्री 12 वाजल्यापासून होणार आहे. पण तुम्हा सगळ्यांना कोणालाही त्रास होऊ नये, डबल कुठेतरी पोहोचण्याचा. म्हणून ओवीनी सांगितलं की आपण आज रविवारी आजच तिचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. आता ओवी सगळ्यांचं स्वागत करेल आणि आपण पुढच्या प्रोग्रामला स्वागत कर. ओवी स्वागत कर सगळ्यांना आल्याबद्दल. इंग्लिश पहिलं तर ओवी शाळेचं नाव काय आपल्या? IMS. ओवी ही आता पूर्ण नाव आता ही 3रीला आहे आणि IMS म्हणून उलवेला शाळा आहे. त्या शाळेत ती 3री आलेली आहे. म्हणजे ऍक्च्युली मागून फक्त 4 मार्क कमी पडले. म्हणजे 4 मार्क जास्त असतं ती पहिली असते. तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ. अरे नाही तू थांब. मला प्रिन्सचं ऐकू दे. काय बोलतो प्रिन्स? पहिले
करायला पाहिजे? पहिला आम्हाला डान्स करायला पाहिजे कारण का आमचा ग्रुप डान्स आहे. तर जसंच आम्ही एक्झिट करणार तर मधून नन्या येऊ शकते. मग तिचे गाणं सुरू होणार मग ती डान्स करणार. ओके डन. रेडी डांस साठी? कोरियोग्राफर रेडी? अरे ओवी को क्यों नहीं ले रहे? अरे वो भी एक्चुअली बिजी है, अभी हम बुलाएंगे उसे. बट तू तुझा बट तुमचा ओल्ड सॉन्ग पण तुमचा ओल्ड सॉन्ग चिपकवणार आहे की दुसरा आहे? तर या सर्वांचे डान्स परफॉर्मन्स होणार आहे म्हणून ही लोक खूप एक्साइटेड आहे. आणि अजून एक स्पेशल डान्स परफॉर्मन्स आज होणार आहे जो तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे. सो बी रेडी. ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण है ना. आज से पहले तर कपल डान्स तर आपला होणारच आहे पण आज एक स्पेशल गिफ्ट आम्ही एक डॅडींना देणार आहे. नॉट फ्रॉम अस बट फ्रॉम हिज वाईफ. तर आजचा एक स्पेशल डान्स परफॉर्मन्स होणार आहे मम्मी कडून डॅडींसाठी. Dedicate to my dear friend Rahul. तेरे जैसा यार कहाँ मर जावा याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हे सगळे संस्कार हे माझ्या मामानी मामींनी या दोघांनी दिलेले संस्कार आहेत. त्याचा म्हणजे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हा राहुल आहे. तर जोरदार एकदा माझ्या मामा मामीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरोखर आज त्याचं जे कंबर हिलाव
हा 9वा बर्थडे असा स्पेशल आहे की तिचा हा 9वा याचा सिंगल डिजिटचा लास्ट बर्थडे. ठीक आहे, याच्या पुढे तिला सिंगल डिजिट सेलिब्रेट नाही करणार आहे, तर ती डबल डिजिट मध्ये जाणार आहे. तर आपण डबल डिजिट ह्याच्यापेक्षा धमाकेदार करणार आहे. Oh my God. दरवर्षी एक बर्थडे संपला की दुसऱ्या बर्थडेची प्लॅनिंग करतो. 364 दिवस आम्ही तोच विचार करतो की पुढचं काय करायचं. आम्ही लास्ट इयरला जेव्हा बर्थडे झाला तेव्हा तिने मला एकच प्रश्न विचारला का माझा पुढचा बर्थडे कुठे करायचा आणि कसा करायचा, ते पण 12च्या 10 मिनिटं असताना. मग आम्ही तिला समजवतो का आजचा बर्थडे तर संपू दे, पुढचा बर्थडे येणार तेव्हा मग पुढच्या बर्थडेचा विचार तेव्हा करू, पुढचा बर्थडे घरी करूया. असा आमचा हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे की दर बर्थडेला आम्हाला पडणारा प्रश्न म्हणजे पुढचा बर्थडे कुठे करायचा. आताचा तर तुम्ही कराल काश्मीर. येस, काश्मीर मध्ये करा. मनाली 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 अजून गोवा 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 दुबई. दुबई. ठीक आहे, मग आम्ही पुढचा बर्थडे असंच बाहेर करायचं प्लॅनिंग करणार आणि ओवी आम्हाला घेऊन जाणार आणि आम्ही पार्टी स्क्रीनवर दुबई लावणार. घराच्या बाहेर करणार टेरेसवर. आता फायनल आहे. आता थोड्या वेळाने आम्ही चीनच्या वॉलवर आम्ही थोड्या वेळाने आम्ही दुबईला येऊ 12 वाजेपर्यंत. हो, चीनच्या वॉलवरच आहे आम्ही अजून. आता आम्हाला जेव्हा चीनवाले सोडतील तेव्हा आम्ही दुबईला जाणार. ठीक आहे. Guys, I'm saying this is very short journey for you all, but a very big journey for us. आता जस्ट माझा अकाउंट तुम्हाला सांगते की ब्लॉक झालेला काही कारणास्तव आणि आता अचानक माझ्या गट्टूने शोधून काढलं की तो परत आलाय. टच वूड व्हेरी हॅपी फॉर दॅट की एवढा आमचा अकाउंट एक खूप मोठी गोष्ट आहे. 4-5 दिवसासाठी गायब झालेला. तर आता माझे सर्व भावंड कुठे गेले. सर्वजण एका दुसऱ्याला बोलतात की सबस्क्राईब करा. ही ओवी पण बघा सबस्क्राईब करतायत सर्व फोन घेऊन सर्वांकडून माझे भावंड. तो प्रिन्स कुठे गेला. प्रिन्स पण सर्वांचा फोन घेऊन अकाउंट सर्वांचे सबस्क्राईब करवतोय. चांगली गोष्ट आहे का आपल्याला भेटल्या 495 सबस्क्रायबर. वी आर क्लोज टू 500. प्लीज गेट टुगेदर मध्ये ओवी प्रिन्स गट्टू सर्वजण लागले की 500 सबस्क्रायबर्स आपले आता आज कंप्लीट व्हायला पाहिजे. येस. तर बघा माझी भावंडाची मेहनत बघा. खूप फोन आहेत आपल्याकडे. सर्व फोन्सने सबस्क्राईब. तुम्ही पण करा, लगेच 500 होतील. प्रिन्स पण मेहनत करतोय, फुल फोन शोधतोय आणि इकडे आमची गॉसिप गँग चालू आहे. गॉसिप कोणती साडी घ्यायला पाहिजे कोणती नाही एवढं इम्पॉर्टंट डिस्कशन वाढला. वा त्याच्यामधून एका पर्सनला बोल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 3 रिमेन. दुसऱ्या किती पाहिजे आता किती पाहिजे. 500 सबस्क्रायबर्स आमच्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे. हे करायला माझी भावंड मागे लागली आहे. एवढी वंचाट झाली आहे ना पूर्वी. आणि बघा हे स्टाफ मेंबरला पण बोलतायत सबस्क्राईब करायला. गाईज बस आपल्याला आता 3 पाहिजे. 3 जस्ट 3 2 रिमेनिंग. लकी करायला आता स्टाफ करणार तर आम्ही आता अख्ख्या स्टाफला बोललो करायला. ओ माय गॉड. वाव यार वाव. 2000 years later. YouTube फॅमिली 500 फायनली कंप्लीट झाली आहे आणि आम्ही सर्वांना आता सांगून टाकलंय आता गाणं म्हणणार आणि डान्स होणार आहे. अश्वी पाटील अब सुरू होगी.
500 झाले. थँक्यू तुझा तुझा birthday. तुझा birthday. हॅपी बर्थडे ओवी. थँक्यू